विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज 15 जून 2022 रोजी आम्ही युवा काँग्रेस दक्षिण सोलापूरच्या वतीने मंद्रुप येथे अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर ईडीच्या विरोधात आणि मोदी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने आंदोलन करत आहोत। निदर्शने आंदोलनाचा निमित्त असा की 13 जूनला आमचे नेते राहुलजी गांधी यांना ईडीची नोटीस आली। त्या नोटिसास मान देऊन राहुलजी गांधी दिल्लीमध्ये हजर राहिले। त्या अनुषंगाने आतापर्यंत म्हणजे एकूण 3 दिवस ते ईडीच्या चौकशीसाठी तिथे हजर आहे। त्यांच्या विरोधात कट कारस्थान करून मोदीजी त्यांना डावलून राजकारण करू बघत आहेत। पण गोरगरिबांच्या या नेत्याला गरीब जनतेकडनं 100% सहकार्य मिळेल, त्यांना न्याय मिळेल आणि यासाठी आम्ही राहुल गांधीजींच्या पाठीशी युवा काँग्रेस खंबीरपणे उभे राहू। आणि आमचे हे निदर्शन आम्ही आमचे नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब, आदरणीय प्रणिताई शिंदे, धवलदादा मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात करीत आहोत। तरी यासाठी आम्हाला मार्गदर्शन म्हणून कुणालदादा राऊत, शरण पाटील, त्यानंतर अनिकेत म्हात्रे असतील, शिवराज मोरे असतील आणि सुमितजी भोसले असतील, हे आम्हाला मार्गदर्शन म्हणून लाभलेत। त्या अनुषंगाने त्या व्यतिरिक्त दक्षिण सोलापूर विधानसभेचे विविध कार्यकर्ते, सरचिटणीस रविकांत पाटील असतील, सेवा दलाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक थोरात सर असतील, शब्बीर भाई असतील, हरुण जमादार असतील, कुंभार असतील, हे सगळेजण ह्या निदर्शनात उपस्थित आहेत। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।